सावरिया सेट आल्यानंतर काय भारी मंदिर तर आमचं चालू. जिथे असं दिसलं तसे आमच्या हातामध्ये आमच्या कंट्रोलमध्येच नाही राहत. जिथे दिसलं तसं चालू होऊन जातं आमच्या. नंतर बघा सावरिया सेट किती दिवसानंतर बघितले. मंदिर हे भारी होतं भाई. तुम्ही पण येऊन बघा एकदा एक वेळा. काय खतरनाक मंदिर. हे मी मोबाईलमध्येच बघितलं तर आज रिअलमध्ये पण बघून घेतलं. मला वाटलं खोटं असेल पण खरं होतं. इथे सगळेजण दान देते. ते पण सोन्याचं मोठं मोठं पैसे भरून आणतात बाई तिथे थैला भरून. नंतर पुन्हा एकदा अजून आम्ही उज्जैनमध्ये रूम केली. तिकडे थांबलो. यार एवढे थकलो होतं ना. असं वाटत होतं कधी झोपतो आणि कधी सकाळी लवकर उठतो. मग सकाळी लवकर झोपून उठून आम्ही फ्रेश वगैरे झालो. मी ब्लॅक टी शर्ट घातली होती. मन मला नाही का रागवलं होतं. मी हुडी घालत नव्हती पण मला जबरदस्तीने हुडी घालायला लावली कारण मी ब्लॅक टी शर्ट घातली होती ना. मला सगळ्यांनी रागवलं होतं ब्लॅक टी शर्ट नको घालू म्हणे कारण आपल्याला उज्जैन जायचं आहे. तर ठीक आहे आता ऐकून घेते. नंतर हुडी काढणार आणि ब्लॅक टी शर्टवर पूर्ण उज्जैन घुमणार. म्हटलं ठीक आहे म्हणे. नंतर आम्ही सगळे निघालो उज्जैन जाण्यासाठी पैदल. नंतर सचिन दादाला पुन्हा बोर करायला आली. विचारा मला तसं किती बोर करते रे. म्हटलं चल म्हटलं दादा नाश्ताचा. तर नाश्ता करून दिला. नंतर मग आम्ही आलो उज्जैनमध्ये. काय इकडे पण छान होतं. आणि उज्जैनमध्ये येऊन आणि टिक्का नाही लावून असं कधी होऊ शकते का. माझे केस एका जागा राहत भाई नुसते उडत राहत इकडे तिकडे. तर मम्मीला वाटलं पैसे दे. म्हटलं आता माझे टिक्का लावून झालं. इकडे आला आमचे व्हिडिओ चालू झाले. दादा अजूनही माहित नाही कोणत्या गोष्टीला हसत होतं कोणाला हसत होतं. नंतर हा धागा सोडला हाताचा इकडेच सोडला मग मारून दिला. एवढी गर्दी होती. आम्ही मस्त मजा करत गेलो. एवढ्या वेळची लाईन लागून होती पण लाईन काही संपायचं नाव नव्हती घेत. हा कार्तिक दादा माहिती असं खाऊन चालत होता. माहिती नाही काय झालं त्याला बाई. बघा छोटीशी कृष्णा. नंतर त्यामुळे माणसाने माहिती नाही हात काऊन टाकला. म्हटलं हात काढ मला व्हिडिओ घ्यायचा. नंतर मला धागा इथे बांधला आणि आम्ही निघालो. आता कुठे निघालो काल भैरव मंदिर जाण्यासाठी. तिकडे आले. इकडे गाय होत्या बाई मोठ्या किती मोठ्या गाय होत्या. पहिले गडकाली का मग आम्ही आलो कुठे यार काल भैरवमध्ये. बघा किती सारे धागे बांधले भाई एवढे सारे. मी जिथे राहिले काढ नाही होणार असं कधी होऊ शकते काय. बघा टोपलीच तुटली माझ्या हाताने दुकानवाल्याची. नंतर आम्ही गेलो जेवण करायला थांबलो. आहे बघा गाडीच खराब होते. बघा गाडीचा वायरच तुटला. नंतर पुन्हा एकदा रूम केली. मला आवडला होता काय म्हणते लाईट. आम्ही रात्री एकमेकाची मजा घेत होतो कॉल करू पण मजा आली होती रात्री होमवर. मग सकाळी उठलो मग निघालो ओंकारेश्वर जाण्यासाठी. इकडे पहिले आधी बोलवलं 10ची टोपली म्हणे. म्हटलं ठीक आहे आता 10ची आता घेऊनच घ्यावं पण 50ची नंतर घेतला म्हणे 50ची म्हणलं ठीक आहे लुटून घ्या बाई. काय करतात लुटून पण तुम्ही. आम्हाला लुटलं तिथे. 10ची बोलून 50ची विकली आम्हाला. ठीक आहे ना. बाई इथे कुठचा झोपून होता. माझा मोबाईल काय कुठे नाचत होता मला नाही. एवढी गर्दी होती ना ओंकारेश्वरमध्ये काही सांगता नव्हतं गर्दीमध्ये खतरनाक. नंतर आलो नर्मदा नदी. तिकडे बाई सगळे आंघोळ करत होते. म्हटलं व्हिडिओ नाही दाखवला ते बरं राहील. नंतर प्रसाद खाल्ला. प्रसाद नाही सोडायचा कुठचा. नंतर इकडे दिवा सोडायला आलो आम्ही. काय आंघोळ करत होते रे बाबा इकडे लोक. म्हटलं जाऊ दे आपण आंघोळ नाही करायची. म्हटलं आपण तर असंच पाणी घेणार आणि शुद्ध होणार. अशुद्ध झाली होती ना या म्हटलं तुम्हाला पण शुद्ध करून देत थोडंसं. माझी फील्ड खराब झाली होती थोडीशी तिला पण शुद्ध केलं. नंतर दिवा लावला. दिवा पण लागत नव्हता एवढी हवा चालू होती. नंतर अक्का मामाचा फोटोशूट चालू होता इकडे. मला काही काम धंदे नव्हते म्हणून मी इकडे फोटो काय नदीच्या किनाऱ्यावर चक्रा मारत होती. गोव्याच्या किनाऱ्यावर चक्रा मारत होती मी मस्त. इथून तिथं नाचत होती मी. नंतर कार्तिक दादाच्या मोबाईलचा स्पेस भरला होता बिचाराच्या. आता कोणी त्याला म्हणत पण नाही की फोटो काढून दे म्हणून. बिचारा चुपचाप बसला होता मोबाईल खाली करत होता. मम्मीसोबत बसली मी. मम्मीला सांगत होती इकडे असं तिकडे तसं. आपण म्हटलं इथेच घर घेऊन घेऊ आणि इथेच राहू. ही लास्ट ट्रिप होती म्हणून नाही का घरी जायची इच्छा पण नव्हती.